नमस्कार. लाडक्या बहिणींसाठी एक अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे आता ज्यांच्या के-वाय-सीची प्रक्रिया आता बऱ्याच दिवसापासून सुरुवात झालेली आहे, सुरू पण आहे. काहींच्या के-वाय-सी वगैरे झाल्या आहेत, काहींच्या बाकी आहेत. काही कामानिमित्त कारण सध्या भरपूर कामाचा हे व्याप चालू आहे आणि व्याप चालू असल्यामुळं मग के-वाय-सी करण्यासाठी आपल्याला त्यांना टाईम भेटत नाही. ज्यांनी वगैरे ज्यांचे हप्ते बंद होते वगैरे त्यांनीही के-वाय-सी केल्या, ज्यांचे चालू आहे तर त्यांनी के-वाय-सी केल्यात. काही जण राहिलेत आणखीन के-वाय-सी करायच्या. पण एक मुद्दा असा आहे की आपण कधी-कधी काय होतं आधार नंबर टाकल्यानंतर काही पात्र महिलांचा काही लाभार्थी महिलांचा तर काय होतं की हा हा आधार नंबर ह्या यादीमध्ये नाही. तर त्याचं कारण असं आहे की त्यांना लाडक्या बहिणीचा लाभ मिळणार नाही, कारण त्या लाडक्या बहिणीच्या यादीमधून त्यांचं डिलीट झालेलं आहे अकाउंट. तर त्याचं एक कारण आहे की त्यांना निराधाराचा वगैरे अपंगाचा त्याच्यानंतर कशाचा तरी काय आहे शासकीय पगार आहे, त्यामुळं त्यांचं त्या यादीमधून काय केलेलं आहे नाव कमी केलेलं आहे. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे की ज्यांच्याकडे नावावर पतीच्या 4 व्हीलर वगैरे आहे अशांचे सुद्धा काय केलेले आहेत नावं कमी केलेले आहेत. तुम्ही पाहिलेले आहेत ज्यांचे वगैरे पतीचा मोबाईल नंबर वगैरे लिंक असतो आहे का नाही, त्यामुळं मग हे सर्व अडीअडचणी काय झालेल्या आहेत उद्भवलेल्या आहेत. तर अशा ज्यांना काय पात्र आधार नंबर ह्या यादीमध्ये नाही असं ज्यांचं दाखवत असेल त्यांना हप्ता येणार नाही. आणि काहींची के-वाय-सी जरी झाली तरी बी ज्यांच्या नावावर 4 व्हीलर वगैरे आहे, इन्कम टॅक्स धारक आहे, तर तुम्ही के-वाय-सी जरी केली यशस्वीरित्या तरी तुमचे हप्ते काय होणार आहेत बंद राहणार आहेत, कारण तुम्ही त्या निकषामध्ये बसत नाहीत. आणि 21 वर्षाच्या आतमध्ये जे महिलां वगैरे ज्यांनी फॉर्म भरलेत आहेत त्यांना पण त्यांचे हप्ते काय होणार आहेत बंद होणार आहेत. आणि त्यानंतर 65 वर्षेच्या नंतरच्यांचे सुद्धा काय होणार आहेत हप्त्याला थोडीशी अडचण येणार आहे. 60 वर्षापुढून म्हणलं तरी काही अडचण नाही. अशा बऱ्याच काही त्याचे काही कारणं वगैरे आहेत, नियम वगैरे लावलेले आहेत, त्यामुळे त्यांचे हप्ते काय होणार आहे स्थगित होणार आहेत. तुम्ही जरी के-वाय-सी केली, वयाचा प्रॉब्लेम आहे, त्याच्यानंतर इन्कम टॅक्स रिटर्न भरत आहे, कुणाचं उत्पन्न वगैरे भरपूर मोठ्या प्रमाणावर आहे, त्यानंतर काहींना निराधारांचा वगैरे पगार आहे, अशा विविध कारणामुळं काहींचे जरी लाडक्या बहिणींनी जरी के-वाय-सीची प्रक्रिया आता घाईगडबडीत जरी पूर्ण केलेली असली व्यवस्थितरित्या तरी त्यांचे हप्ते काय होणार आहेत कायमचे बंद होणार आहेत. कारण तसे सक्त सूचना महिला व बालविकास विभागाच्या काय झालेल्या आहेत, महिलांना लाडक्या बहिणींना आलेल्या आहेत. त्यामुळं तुम्ही जर त्या निकषामध्ये पात्रतेमध्ये जर बसत नसाल तर के-वाय-सी करून काहीही उपयोग तुमचा होणार नाही, कारण तुमचे हप्ते कायमचे कायम बंद राहणार आहेत. तुमचा ह्या यादीमधून नंबर काय केलेला आहे आधार नंबर डिलीट केलेला आहे, इथून पुढं तुम्हाला त्याचा लाभ वगैरे मिळणार नाही, कायमचे तुमचे हप्ते काय होणार आहेत बंद होणार आहेत. हे एक लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वाची अत्यंत बाब म्हणावी लागल, कारण 4 व्हीलर वगैरे पतीच्या नावावर असल्यानंतर त्यांना प्रॉब्लेम आहे, निराधाराचा पगारवाल्यांच्या ह्या अशा अनेक अडचणी आहेत शासकीय जे आहेत. त्याच्यानंतर घरामध्ये कोणी पेन्शन धारक वगैरे आहे, त्यानंतर राशन कार्डवर 1-2 महिलापेक्षा जास्तीच्या महिला आहेत, अशा अनेक अडचणी काय झालेल्या आहेत शासनाच्या निर्देशनास आलेल्या आहेत, त्यांना ते दिसून आलेले आहेत. त्यामुळं मग त्यांचे वगैरे के-वाय-सी करण्याचं त्यांचं ते हेच नाही, त्यांना त्याचा ॲथॉरिटी दिलेली नाही. आणि काहींना आहे तरी के-वाय-सी केली तरी ती पगार व त्यांना महिलांचा जो आहे 1500 रुपये हप्ता तो मिळणार नाही, कारण ते जे निकषामध्ये त्यांनी जे निकष लावलेले आहेत ते निकष काय होणार आहेत आपण त्या निकषामध्ये बसत नाहीत असं आपल्याला म्हणावं लागेल. के-वाय-सी करले तरी त्याचा काहीही फायदा होणार नाही, कारण तुम्हाला हप्ते वगैरे येणार नाहीत. त्यामुळं मग काही के-वाय-सीचे वगैरे भानगडीत पडू नका, केली तरी हप्ते येणार नाहीत. धन्यवाद.